श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये, कुठल्याही वाईट शक्तीसमोर हार मानू नये. म्हणूनच स्वामी महाराज आपल्याला सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे काय तर स्वामीचा संदेश असतो. बघा, तुम्ही नुसतं स्टेटस ठेवून किंवा दिखावा करून भक्तीही घडत नसते. कारण आपल्या आयुष्यात स्वामींनी जे काही दिलं आहे ते आपल्यासाठी खूप काही आहे हे लक्षात ठेवा. दैनंदिन जीवनात 24 तासामधील निदान 1 तास तरी स्वामीच्या सेवेसाठी हा देता आला पाहिजे. 1 तास वेळात वेळ काढून शरीराला कष्ट करून तुम्ही स्वामींचे जप, साधना, पारायण हे नक्कीच करा. असं केलं तरच खरी भक्ती घडते आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती तुम्ही जे पाहाल ना ते वेगळीच असते. बघा, आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नाही आणि स्वामीचे मार्गदर्शन, स्वामीचे संदेश त्यांनाच मिळतात जे खरंच स्वामी सेवेत आहेत. त्यांना खरंच स्वामीच्या मार्गदर्शनाची गरज आहे ना, त्यांना स्वामीचे संदेश भेटतात. बघा, आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन जे घडतंय ना ते खरंच तुमच्यासाठी काहीतरी सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा, जीवन सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा स्वतः या सृष्टीचा म्हणजे तुमचा हा दिग्दर्शक आहे आणि कठीण भूमिका नेहमी त्यांना देतो जो चांगले कलाकार असतात. मग तुम्ही एक चांगला कलाकार आहात म्हणून स्वामींनी तुम्हाला हा कठीण प्रसंग दिला आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जे चांगलं कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो जे काही करता त्या प्रत्येक कृतीवर स्वामीचं अगदी बारीक लक्ष असतं हे विसरता कामा नये. त्यांच्याजवळ सर्वांचा हिशोब राहतो. बघा, तुम्ही जे स्वप्न पाहता ते प्रत्यक्षात नक्की उतरायचं असेल तर काळजी करायची गरज नाही. फक्त एक लक्षात ठेवा, बोलून विचार करत बसण्यापेक्षा कधीही बोलण्याआधी विचार करणं कितीही चांगलं असतं हे लक्षात ठेवा. नाहीतर नंतर पश्चातापाची वेळ येते. त्यामुळे समोरच्यांना बोललेला प्रत्येक शब्द जर का तुमच्या मनावर येत राहिला तर तुमच्या आनंदाची किल्ली तुम्ही स्वतःहून दुसऱ्याच्या हातात देतात हे लक्षात ठेवा. आता सगळं चांगलं होणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. बघा, चमत्कार हा घडतो कारण तुम्हाला तुमचं चांगलं कर्म करायचे हे लक्षात ठेवा. तुमच्या कोणालाही त्रास होणार नाही हे तुम्ही विसरून जा. बघा, तुमची आई आहे ना, मग तुम्ही ठरवा तुमच्या आईला त्रास झालेला तुम्हाला चालेल का? नाही ना. जर तुला खरंच आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुम्हाला मागील ज्या काही वाईट आठवणी असतात आणि जे काही वाईट लोक असतात ना त्यांना विसरायचं असतं. जीवनात अडचणी ह्या कितीही असू दे पण धीर, संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यावेळी अडचणीचं रूपांतर नक्कीच आनंदात होतं. कारण स्वामी आहेत ना, तुमचा प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना आणि तुम्ही ठेवलेला संदेश ते पाहत असतात. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्याची तुलना, ईर्ष्या करण्यात वेळ वाया घालवायचा नाही हे लक्षात ठेवा. आयुष्यात आपण असं कोणाच्या तरी पुढे असतो तसंच कोणाच्या तरी मागंसुद्धा असतो ना. कोणाशी स्पर्धा असावी ना, कोणाचा द्वेष असावा ना, कोणाचा पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना. नाही, कोणाची तुम्ही आकांक्षा करू नका, द्वेष करू नका हे लक्षात ठेवा. आणि कुणाला कमी लेखणंसुद्धा करू नका, कारण आपल्याला इथं फक्त स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ती जिद्द तुमच्यामध्ये असायला हवी. आणि ज्याचे कर्म चांगले ना त्याच्यामध्ये ही जिद्द असते हे लक्षात ठेवा. स्वतःला दोष देत बसत नका, सगळं चांगलं होणार आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही शुद्ध अंतकरणाने स्वामींची भक्ती करा, विश्वास ठेवा, निर्भय व्हा. स्वामी तुमचं नक्कीच ऐकतील. प्रत्येक श्वासाचं नियोजन केलेलं असतं. लक्षात ठेवा, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून बघायचं नसतं तर गती कमी करत पुढे चालायचं असतं हे लक्षात ठेवा. कारण पुढे एक सुखी आयुष्य तुमची वाट पाहत असते. माझ्या नामस्मरणाचं संकट यायचं नक्कीच थांबणार नाही. नामस्मरण जर केलं तर तुमच्यावर येणारं संकट नक्कीच थांबन हे लक्षात ठेवा. कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भाग आहे. पण माझं नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करतील की ते तुला असं म्हणेन की तुझ्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तुमच्यासोबत जोडलं जातं या ब्रह्मांड नायकाची कृपा. ज्यावेळेस तुमच्यावर होते ना त्यावेळेस धन्यवाद म्हणा, कारण ब्रह्मांड नायकाने तुम्हाला प्रत्येक संकटातून मदत केली आहे आणि तुमच्या नशिबात जे काही लिहिलं आहे त्यापेक्षा जास्त तुम्हाला दिलं आहे हे लक्षात ठेवा.
स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर पडत आहे, कारण तुमच्या आयुष्यात खूप चांगले लोक येतील. आयुष्यात खूप मोठं परिवर्तन होईल. या क्षणापासून तुमच्यासोबत सर्वच काही चांगलं घडेल. काहीतरी आश्चर्यकारक घटना घडणार आहेत. याचे परिणामसुद्धा चांगलेच असतील. हा महिना संपण्या अगोदर तुम्हाला खूप काही देऊन जाईल आणि नशिबाला दोष देत बसू नका. लक्षात घ्या, नशीब रचणारासुद्धा हारला होता. तो देव होता कृष्ण. तो प्रेमामध्ये पडला, परंतु त्याच्या नशिबी रुक्मिणी होती, तर राधेसाठी तो रडलासुद्धा ना. शेवटी नशीब रचणारासुद्धा हारला, हे लक्षात ठेवा. म्हणून अजून एक प्रयत्न करा. आयुष्यात थोडं कष्ट आलं म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. बघा, ज्यावेळेस तुम्ही चिंतेमध्ये आहात, पुढे आयुष्यासाठी खूप काही राखून ठेवलं असतं, हे लक्षात ठेवा. फक्त आपण पुढे चालायचं असतं आणि श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त असं आपलं म्हणत पुढं आपलं पाय चालत ठेवायचं असतं, हे लक्षात ठेवा. बघा, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, म्हणजे काय तर स्वामींनी स्पर्श केला ना तरीसुद्धा तुमच्यासमोर ते काही न्यून नाही असं सांगतात बघा स्वामी महाराज. त्यामुळे तुम्ही शांत चित्तानं स्वामीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या पुढे जे काम आहे ना ते तुमचं नक्कीच पूर्ण होईल, हे लक्षात ठेवा. फक्त स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवायचा असतो, कारण विश्वास हा प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतो. आयुष्यातील जीवन नौका स्वामी महाराज हे चालवत आहेत, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. निश्चित राहा, तुम्ही कुणाचंही काही वाटोळं केलं नाही आणि त्यामुळे तुमचं कुणीही काही वाटोळं करणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी महाराज आपल्या भक्ताला म्हणतात, बाळा, तुझी कोणतीच इच्छा मी अपूर्ण राहून देणार नाही. तुझं दुःख तर खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणलं आहे आणि तुम्हाला ते सर्व माहीत आहे. फक्त काय करायचं, ज्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात ना त्यांची फक्त योग्य वेळ आपल्याला येऊन द्यायची असते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची योग्य वेळ नक्कीच येणार आहे. बघा, त्रास देणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही विरोध करत बसू नका. काही गोष्टींना स्वामीवर त्या काही गोष्टी सोपवा आणि प्रत्येकाचा उदरनिर्वाहाची सोय स्वामी महाराजांनी केली आहे, त्यामुळे काळजी करू नका. आम्ही तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहत असतो, त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, तुम्हाला स्वामींनी सेवेत घेतलं आहे ना, तर तुम्ही त्या सेवेत टिकून राहा आणि विश्वास ठेवा. स्वामींचं नियोजन हे अचूक असतं. योग्य वेळी योग्य घटना ह्या घडतातच. फक्त आपण त्याच्यावर स्वामींच्या आज्ञेनुसार चालायचं असतं, हे लक्षात ठेवा. तुमचे संरक्षण कवच स्वामी महाराज नक्कीच बनवेल आणि स्वामींचे नामस्मरण हे भवसागर पार करायला मदत करेल. तुम्ही निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेवा. लवकरच तुम्हाला गुरुबोध होईल आणि कुठल्याही स्वरूपात स्वामी महाराज तुमची हे परीक्षा बघू शकतात. त्यामुळे निस्वार्थ सेवा करत राहा. तुम्हाला तुमच्या ज्या काही परीक्षा असतात ना त्या परीक्षेत पास व्हायचं आहे. त्यामुळे परीक्षेत पास व्हायचं असेल तर तुम्ही कर्म चांगलं ठेवा, सेवेत सातत्य ठेवा. बघा, तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ नक्कीच मिळणार आहे आणि तुम्हाला स्वामींची भेटसुद्धा निश्चित होणार आहे. स्वतःच्या पूर्ण कर्मावर प्रामाणिक राहा, प्रयत्नावर विश्वास ठेवा. तुम्हाला अपेक्षित फळ नक्कीच मिळणार आहे. बघा, सर्वच नकारात्मक घटना या चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छा प्राप्तीसाठी ह्या ठरत असतात, त्यामुळे काळजी करू नका. योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे स्वामी महाराज तुमच्या समस्येचे उत्तर नक्कीच देतील. विश्वासाने तुम्ही स्वामींची सेवा करा. लक्षात घ्या, तुमच्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे. चमत्कार घडवण्याचं सामर्थ्य तुमच्या श्रद्धेत आहे. त्यामुळं संयम, धैर्य, सबुरी हे गुण म्हणजे सेवेकऱ्यांची शक्ती आहे आणि त्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. त्यामुळे घाबरून जायचं काही गरज नाही. ज्यांच्या भोवती स्वामींचं संरक्षण कवच असतं त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही, कारण या सृष्टीचे स्रोत आहात. स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे नायक आहात आणि त्या ब्रह्मांडाच्या नायकाच्या छत्रछायेखाली आपण आहात. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. स्वामी महाराज हे कल्पवृक्ष आहेत. तुमच्या जीवनात भरपूर ते देत आहेत आणि जे देत आहेत ना ते योग्य वेळी योग्य माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यामुळे श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. स्वामीचरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केली तरच अखंड लक्ष्मी तुमच्या दारावर राहील. गुरुकृपेचं निश्चित फळ तुम्हाला मिळणार आहे. संकट आपोआपच दूर होतात. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या मंत्रावर, या शक्तीवर विश्वास असेल
तर बघा, तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण स्वामी महाराजांनी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हा संदेश पाठवला आहे की स्वामी महाराज म्हणतात, तुमचा भविष्यकाळ हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कारण तुमचा भूतकाळात ज्या काही वाईट घटना घडल्या आहेत त्याचा त्रास, संकट सर्व काही आता संपले आहे आणि येणारा दिवस तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप नशीबवान व्यक्ती आहात. कारण तुमच्या आयुष्यात कल्पनेपेक्षा जास्त सकारात्मक तुमच्या आयुष्यात होणार आहे. तुमच्यासाठी काहीतरी अचानक घडणार आहे. चांगलं तुमच्यासाठी स्वामी महाराजांनी लिहून ठेवलं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, स्वामी महाराजावर विश्वास ठेवा. भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जे काय आहे त्याच्या मागं तुम्ही चला. निस्वार्थपणे तुम्ही स्वामींची सेवा करा. जीवनात नवीन संधी तुमच्यासाठी नक्कीच येणार आहे. कारण हे जीवन तुमच्यासाठी आनंदी आणि सुखकर होणार आहे. तुमच्यात स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी खूप दिलं आहे. त्यामुळे भविष्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात होईल आणि जे काही मागाल ते मिळणार आहे. फक्त निराश होऊ नका, डगमगू नका. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा आणि स्वामीचं अखंड नामस्मरण चालू ठेवण्याचं कार्य करा. यामुळे तुम्हाला स्वामी महाराजांची प्रचिती नक्कीच आलेली आहे. तुम्ही आमच्या सेवेत आला आहात. सेवा सोडू नका. सेवा केल्याने तुमचं चांगलंच होणार आहे. मात्र तुम्ही वाईटसुद्धा तुमचं होणार नाही, हे लक्षात ठेवा. मनुष्याच्या आयुष्याचं गणित आजपर्यंत कोणालाही उलगडलं नाही. कारण नियतीच्या मनातलं कुणालाही काही माहीत नाही. त्यामुळे अखंड हरिनाम म्हणजे स्वामी समर्थाचं नाम घ्या. तुमचा विजय हा नक्कीच आहे आणि तुम्हाला तुमच्यासाठी जे काही लिहिलं आहे ते नक्कीच चांगलं घडणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामीवर विश्वास ठेवा. संयम, सबुरी आणि श्रद्धा हे लक्षात ठेवा. स्वामींच्या अदृश्य शक्तीचा हात तुमच्यावर आहे. फक्त विश्वास ठेवा. विश्वास डळमळू नका. योग्य वेळी तुम्हाला योग्य मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.